लहान मुलांसाठी भगवान शिव यांचं युनिक नाव व त्याचा अर्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिले नाव आहे अभय. अभय म्हणजे निर्भय. दुष्ट शक्तीपासून जगाचे संरक्षण असो किंवा आपल्या भक्तांना संकटापासून वाचवणे असो, भगवान शिव निर्भय आणि धैर्यवान म्हणून ओळखले जातात. दुसरे नाव आहे अनिरुद्ध. हे नाव संस्कृतमधून आले आहे आणि त्याचा अर्थ अनियंत्रित किंवा अनस्टॉपेबल असा होतो. शिवपुराणात भगवान शंकराच्या नावापैकी एक म्हणून या नावाचा उल्लेख आहे. तिसरे नाव आहे आशुतोष. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शिवला इच्छा त्वरित पूर्ण करणारा देव म्हणून ओळखले जाते, म्हणून त्याचे भक्त त्यांना आशुतोष या नावाने ओळखतात, ज्यामध्ये आशु म्हणजे जलद, सहज आणि तोष म्हणजे तृप्ती. चौथे नाव आहे अधिकार. हिंदू धर्मानुसार शिव हा पवित्र त्रिमूर्तीचा एक भाग आहे. तो संहारक असला तरी पवित्र ग्रंथ त्याला प्रथम निर्माता म्हणून संबोधतात. अधिकार नावाचा अर्थ असाच आहे. पुढचे नाव आहे भैरव. भगवान शिवला भैरव म्हणूनही ओळखले जाते, ज्याचा अर्थ दहशतांचा स्वामी आहे, कारण त्याला बांगड्या, पायल आणि कानातले म्हणून पिळलेले नाग परिधान केलेले चित्र आहे. तो मानवी हाडाने बनलेला विधी अर्पण देखील बाळगतो, त्यामुळे तो थोडा घाबरलेला दिसतो. पुढचे नाव आहे भगवा. शिवाच्या कठोर अन्यायासाठी तो देव आहे. भगवा नावाचा अर्थ असा आहे की एक मनोरंजक नाव आहे ज्याची किंमत आहे. पुढचे नाव आहे अक्षत. अक्षत म्हणजे ज्याला चिरडता येत नाही किंवा तोडता येत नाही. हे भगवान शिवाचे नाव देखील आहे, जे अजय म्हणून ओळखले जाते. पुढचे नाव आहे अक्षय गुण. अक्षय गुण हे नाव भगवान शिवाची व्याख्या करते, ज्याचा अर्थ अमर्याद गुणधर्म असलेला देव आहे. पुढचं नाव आहे आलोक. आलोक म्हणजे तेज किंवा प्रकाश. हे भगवान शिवच्या अनेक नावांपैकी एक आहे. पुढचे नाव आहे अमरेशिह. अमरेशिह म्हणजे देवाचा स्वामी. हे भगवान शिव शिवाय दुसरे कोणी असू शकत नाही. तुमच्या लहान मुलासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पुढचे नाव आहे अमित राजित. क्रोध, लोभ, मत्सर असे अनेक शत्रू आहेत, जे तुमच्या बाळाला त्याच्या आयुष्यात लढावे लागतील. अमित राजित हे नाव त्याची चांगली सेवा करेल, कारण त्याचा अर्थ शत्रूवर विजय मिळवणारा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.